नमस्कार. आज आपण पाहूयात नंदिनी आणि जीवाचं लग्न. तर नंदिनी आणि जीवाचं लग्न लागणारच असतं. यापूर्वी त्यांना त्यांच्या बाबतीत घडलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आठवत असतात. नंदिनीला प्रत्येक तो क्षण आठवत असतो ज्या क्षणी तिने पार्थसोबत प्रत्येक वेळ घालवलेली असते. प्रत्येक त्या आठवणी आठवत असतात जे पार्थने तिच्यासाठी केलेलं असतं किंवा तिने त्याच्यासाठी केलेलं असतं. अशी प्रत्येक ती मोमेंट आठवते आणि हे मोमेंट आठवतच त्यांचा लग्न सोहळ्याचा कार्यक्रमाला सुरुवात होते. आता पाहूया आपण इथे हे सगळं आठवत असताना आता तिला, नंदिनीला आणि जीवाला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालावा लागणार आहे आणि हे सगळं पार करत असताना त्यांना खरंच खूप वाईट वाटत असतं. आणि भटजी म्हणतात, मुलाने मुलीच्या गळ्यामध्ये हार घालावा. आणि हे सगळंच बोलत असताना प्रत्येक मोमेंटला या दोघांना सुद्धा त्या दोघांची आठवण येत असते. काव्या आणि पार्थची आठवण येत असते. आता जे संकट त्यांच्यावरच आलेलं असतं असंच संकट या दोघांवर सुद्धा आलेलं असतं आणि मजबूरन का होईना ह्यांना हे लग्न करावंच लागतं. आणि आता भटजी म्हणतात की तुम्ही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून घ्या. आणि त्या क्षणाला खूपच वाईट वाटत असतं. नंदिनीला पार्थसोबत घालवलेल्या आठवणी सारख्याच येऊ लागतात चेहऱ्यासमोर आणि ते सगळे दृश्य तिच्यासमोर येतात आणि ती त्याच्या गळ्यामध्ये हार घालते. आणि हार घालून पुन्हा जीवासुद्धा तिच्या गळ्यामध्ये हार घालतो. हे दोघे एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि खूप वाईट वाटत असतं. नंदिनीला रडूसुद्धा येत असतं प्रत्येक क्षणाला. पण काय करणार ना, प्रत्येक क्षणाला त्यांच्या त्या जोडीदाराची आठवण येत असते ज्यांच्यासोबत त्यांना लग्न करायचं असतं. आणि जीवाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे. पण काय करणार, त्याने सांगितलं होतं काव्याला की तू हे मंगळसूत्र काढून टाक. पण आईच्या शपथ दिलेल्या अटीसमोर काव्या काहीच करू शकली नाही आणि तिने ते काढलं नाही. आणि त्याच रागाने जीवाने नंदिनीवर झालेल्या आरोपांना लक्ष देता त्याने ह्या लग्नाला होकार दिला. आता दोघांनीही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत आहे आणि त्या दोघांना सुद्धा खूप वाईट वाटत आहे. पण वाईट वाटून काय करायचं ना, जे घडणार होतं, जे होणार होतं, लिखित होतं ते होणारच होतं. आता भटजी म्हणतात की आता तुम्ही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून झालेला आहे. आता आपण पुढच्या विधीला सुरुवात करूया. आणि अग्नीची पुढची विधी चालू करतात. आणि हे सगळं चालू असताना त्यांना सारखं एकमेकांबद्दल वाईट वाटत असते. एकमेकांकडे पाहत असतात ते दोघं जण सुद्धा आणि ही विधी पार करत असतात. आता हे सगळं चालू असताना काही गोष्टी आठवतात की त्यांच्या घरी जी बाई आली होती तिने सांगितलंही होतं की हे लग्न नंदिनीसोबत होणार नाहीये. आणि ते सगळं आठवत असतं. आता आईवडील सुद्धा पुढे होऊन आईवडिलांचं कर्तव्य पार करतात. आणि हे सगळं झाल्यानंतर भटजी म्हणतात, मुलाने मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला. आणि हे बोलताच नंदिनी आणि जीवाला खरंच खूपच वाईट वाटलेलं असतं की आपण निवडलेल्या साथीदाराच्या गळ्यात आपल्याला मंगळसूत्र घालता येत नाहीये. आता एक गोष्ट जीवाला आठवते की भटजींनी त्याच्या हातामध्ये जी गोष्ट दिली ती द्यायची होती दादाच्या हातामध्ये. आणि तेव्हा तो म्हणतो, हे मी नाही, दादा घेणार आहे, दादा नवरदेव आहे म्हणून असं सांगितलं होतं. तेव्हा बाई म्हटली की प्रत्यक्ष करार आहे, होत असतो. जे तुझं आहे ते तुलाच मिळणार आहे, जे त्याचं आहे ते त्यालाच मिळणार आहे, दादाचं नाही येते, असं बाईने सांगितलं होतं जेव्हा ती गोष्ट घडली. आणि तेव्हा नंदिनी, पार्थ, जीवा, काव्याला खूपच वेगळं वाटलं होतं आणि त्यांनी या गोष्टीवर विश्वाससुद्धा ठेवला नाही. पण जसं करार तिच्या बाईने सांगितलं होतं तसंच प्रत्यक्षात घडलेलं आहे. आता भटजींनी इथे आपल्याला मंगळसूत्र घालून घेण्याची विधी पार करायला सांगितलेली आहे. आणि तेव्हा जीवाला आठवतं की काव्याला म्हणत होतो की मंगळसूत्र काढून टाक, तर ते नाही काढू शकत असं मला तिने सांगितलं. हे आठवतं आणि तो पटकन नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायची विधी पार करतो. आता मंगळसूत्र घालून झाल्यावर तो कुंकू लावायची विधी पार करत असतो. आणि त्यावेळेस सुद्धा त्याला प्रत्येक क्षणी काव्या काय म्हटली होती ती प्रत्येक गोष्ट आठवते. काव्या म्हटली होती की मंगळसूत्र जर तुझं माझ्या गळ्यामध्ये नसेल आणि जर दुसऱ्या कोणाची घालायची वेळ जरी आली माझ्यावरती तर मी माझा गळा कापून टाकेन. हे सगळंच जीवाला आठवत असतं आणि खरंच खूप वाईट वाटत असतं. आणि इथे नंदिनीला सुद्धा प्रत्येक गोष्ट पार्थची आठवत असते.
तो म्हणत असतो की मी खरंच खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस. असं सगळ्याच गोष्टी असतात की ह्या एकमेकांना त्या क्षणाला आठवत असतात आणि ह्या आठवतच हे लोक मंगळसूत्र घालण्याची विधी पार करतात. आणि तेव्हा त्याला हे सुद्धा आठवतं की काव्याचं नाव त्याने त्याच्या छातीवरती कोरलं होतं आणि तेव्हा त्याला ते सहन नाही झालं किंवा दुखत असेल म्हणून काव्याने तिथे फुंकन मारली. म्हणजे किती प्रेम आहे एकमेकांचं एकमेकांवरती हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत होतं. पण मंगळसूत्र घालून झालेलं आहे आणि आता भटजी म्हणतात की आता आपल्याला कुंकू लावायची विधीसुद्धा पार करायची आहे. आता त्या दोघांना खूप वाईट वाटून आलेलं असतं, त्यांचं मन भरून आलेलं असतं की हे आमच्यासोबत काय होतंय. पण हे सगळं पाहत असताना त्यांना ह्या प्रत्येक विधी पार करायच्या असतात. आता प्रत्येक क्षणाला त्यांना एकमेकांची आठवण येत असते की मागच्या वेळेस याने आता माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पण जीवाने माझ्या साडीचा पदर लावला होता आणि आता याने माझ्या भांगामध्ये कुंकू भरलेला आहे आणि इकडे तर मी माझ्या काव्याला हळद लावणार होतो, माझी उष्टी हळद लावणार होतो. हे सगळंच त्यांना त्या क्षणाला आठवत असतं आणि आठवत ते कुंकू लावायची विधीसुद्धा पार करतात. आता यांच्यापेक्षा वाईट कोणाचं झालं असेल असं मला तरी नाही वाटत आहे. काव्या आणि पार्थसोबत तर वाईट झालेलंच आहे आणि या दोघांसोबत सुद्धा वाईट झालेलं आहे. आणि आता हे सगळं चालू असताना पार्थ काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये असतो आणि तिथे आत्या पोचते. तर तो आत्याला विचारतो, आत्या काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये असतात तर ते तिथे आत्याकडे काव्या कशी आहे, आत्या विचारते की आता काव्या कशी आहे. तर पार्थ म्हणतो आता ती बरी आहे आणि तरी घरी घेऊन जाऊ शकतो, पण तिकडची काय परिस्थिती आहे असं पार्थ विचारतो आत्याला. तेव्हा आत्याला सगळं आठवत असतं की तिकडे परिस्थिती खूप अवघड आहे. तिथे तर लग्न चाललेलं आहे जीवा आणि नंदिनीचं आणि हे आत्याला त्याला सांगायचं नसतं. तिला असं वाटतं की ह्याचं त्याला सरप्राईजच भेटू दे आणि ती मनातल्या मनात चोरट्या नजरेने हसू लागते. आणि आत्या त्याला सजेशन देते की आपण इथूनच मुंबईला जाऊया, हॉस्पिटलमधूनच काव्याला घेऊन आपण मुंबईला जाऊया असं पार्थला सांगितलं आणि तिने विचारलं तुला जायचं आहे का पुन्हा त्या गावाकडे. तर पार्थ म्हणतो मला अजिबात इच्छा नाही त्या गावाकडे जायची. डिस्चार्ज घेतो आणि आपण मुंबईला जाऊया, चल मुंबईची तयारी करूया. आता इकडे नंदिनी जीवाच्या लग्नाच्या फेऱ्याच्या विधी चालूच असतात आणि इकडे तर नंदिनीची मात्र फेरी मारायची विधी चालू असते. तरी सुद्धा अजिबात एका शब्दाने सुद्धा आत्या सांगत नाही की तिकडे काय झालेलं आहे. तिला ह्या सगळ्या गोष्टींची खूप मजा येत असते आणि इकडे नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या हातात हात घेऊन अग्नीची विधी पार करत असतात. प्रत्येक क्षणाला खरंच खूप वाईट वाटण्यासारखं आहे, पण करणार काय, सगळ्या विधी तर केल्याच पाहिजेत. आता काव्या आणि पार्थचं लग्नसुद्धा झालेलं आहे, याच्यात काहीच बदल करू शकत नाही आणि गाववाल्यांनी पण एवढं मजबूर करून ठेवलेलं आहे की नंदिनीला सुद्धा हा पाऊल उचलण्यासाठी त्यांनी भाग पाडलेला आहे. आता इथे पूर्ण व्यवस्थित सगळ्या विधी पार होत असतात आणि प्रत्येक क्षणाला जे झालेलं आहे त्याबद्दल वाईटच वाटत असतं या दोघांना. आणि हे दोघं ही विधी पार करत लग्नाच्या सगळ्या विधी पार करत असतात. आता सुपारीच्या प्रत्येक एक सुपारी बाजूला करायची असते, त्या 7 सुपाऱ्या ती बाजूला करणार आहे. आणि हे सगळंच घडत असताना प्रत्येक क्षणाला आपल्या जोडीदारासोबत आपण काय बोललो, काय झालं, या सगळ्या गोष्टींचा आठवून खरंच खूप वाईट वाटत असतं. पार्थ आणि काव्याला समजेल की जेव्हा या दोघांचं झालेलं आहे तेव्हा त्यांना काय वाटेल, तेव्हा ते काय निर्णय घेतील आणि तेव्हा त्यांना कसं वाटेल की यांनी का केलं. पण या सगळ्या गोष्टींचा त्यांना विचार करण्याऐवजी त्यांच्यासोबत काय झालं तेच यांच्यासोबत झालं असेल हा त्यांनी एकदा विचार करावा. आता ही तर सिरियल आहे आणि आपण सिरियलप्रमाणेच पाहूया. तर आता इथे लग्नाच्या विधी झालेल्या आहेत नंदिनी आणि आता इकडे आत्याने काव्या आणि पार्थला दरवाजावर उभं राहायला सांगितलं आहे आणि म्हणते आत्या की आता तुला कलश ओलांडायची विधी पार करायची आहे, डायरेक्ट आतमध्ये जाऊ नको. हे ऐकताच काव्याला खूप वाईट वाटतं आणि हे सगळं झाल्यानंतर मुद्दामच मजा घेण्यासाठी ती तिथे उभं करते त्या दोघांना आणि
तिच्या मुलीला भेटायला जाते आणि तेव्हा तिला खूप ओरडते तिथे गेल्यानंतर. आणि काव्या पाहूया आता पुढची विधी कशी पार करणार आहे. आपल्याला तर दाखवलेलं आहे काव्याने खूप जोरात धक्का देऊन कलश ओलांडलेला आहे आणि सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे. आता पाहूया पुढच्या भागामध्ये की गृहप्रवेश कसा होतोय.